रसायनशास्त्राचा नीटचा पेपर काढण्याची जबाबदारी ज्या समितीकडे होती त्यातला एक निवृत्त प्राध्यापकच फुटल्याचं समोर आलं आणि सीबीआयचं पथक थेट लातूरात दाखल झालं. पी.व्ही. कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला 4 ते 5 तासांच्या चौकशीनंतर अटक करून पुण्याला नेण्यात आलं. या प्राध्यापकाकडून जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांनंतर सीबीआयचं पथक पुन्हा एकदा पहाटेच लातूरात आलं आणि प्रसिद्ध कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं. याच क्लासच्या विरोधात एका पालकाने तक्रार केली होती आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. पण थेट सीबीआय पथकाने लातूरमध्ये येऊन ही चौकशी सुरू केल्यामुळे मोटेगावकर सरांच्या चौकशीचा संदर्भ त्या व्हिडिओसोबत जोडला जातोय, जो गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सोशल मीडियावर फिरतोय आणि त्यात 45 पैकी 42 प्रश्न जुळल्याचा दावा केला जातोय. सीबीआयचं 28 जणांचं पथक लातूरात तळ ठोकून आहे आणि सीबीआय कडून अत्यंत गोपनीय पद्धतीने ही चौकशी सुरू आहे. ज्या लातूरची ओळख एज्युकेशन हब अशी बनली ते लातूर घोटाळ्यामुळे चर्चेत का आहे? लातूरातून नेमके कोणते धागेदोरे हाती लागतायत त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. लातूर खाजगी कोचिंग क्लासेसचं एक मोठी हब अशी या शहराची ओळख आहे आणि मोठमोठे क्लासेस इथे आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळावेत आणि क्लासची मार्केटिंग व्हावी यासाठी इथल्या क्लासमध्ये कायम स्पर्धा असते. नीट पेपर लीकचा देशव्यापी घोटाळा समोर आल्यानंतर सीबीआयने यात आतापर्यंत 8 राज्यात कारवाई केली आणि जवळपास 14 राज्यात याचे धागेदोरे जात आहेत. महाराष्ट्रातून शुभम खैरनार या तरुणाने पेपर लीक केल्याचं समोर आल्यानंतर त्याला सीबीआयने अटक केली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राचं कनेक्शन जोडलं गेलं. पण लातूरचं नाव एका प्राध्यापकामुळे समोर आलं. निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावर प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने दिली होती. मात्र कुलकर्णी यांच्याकडून प्रश्न लीक झाले असल्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच सीबीआयच्या पथकाने कुलकर्णी यांना अटक केली आणि पुण्याला नेलं. लातूरमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अजून एका कोचिंग क्लासेसकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जात होतं. मात्र अजून कोणताही पुरावा या क्लासच्या विरोधात नसल्याने त्याविषयी कुणीही जाहीर वाच्यता केली नव्हती आणि लातूरमधील एक मोठा कोचिंग क्लास असाच उल्लेख केला जात होता. पण सीबीआय पथक दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची चौकशी केली जात असल्याचं समोर आलं. कारण ज्या इमारतीत ही चौकशी सुरू आहे तिथे मोटेगावकर यांचा फ्लॅट आहे आणि त्यांची चौकशी केली जात असल्याचं काही शेजाऱ्यांनी सांगितलं. मोटेगावकर सरांचा RCC पॅटर्न हा लातूरमधील अत्यंत प्रसिद्ध आणि चर्चेत राहिलेला कोचिंग ब्रँड मानला जातो. लातूर पॅटर्न देशभर गाजू लागल्यानंतर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या क्लासने मोठी ओळख निर्माण केली. प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी साल 2000च्या दशकात सुरुवातीला या संस्थेची उभारणी केली आणि नीट, JEE तसेच बोर्ड परीक्षांमध्ये चांगले निकाल देणारा क्लास म्हणून RCCची प्रतिमा तयार झाली. पुढे लातूर बाहेर पुणे, अकोला, नांदेड सारख्या शहरातही विस्तार करण्यात आला. संस्थेच्या जाहिराती, टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो, मोठ्या प्रमाणावर होणारे सेमिनार आणि लातूर पॅटर्नची ब्रँडिंग यामुळे RCC हे महाराष्ट्रातील सर्वाधिक ओळखलं जाणारं कोचिंग नेटवर्क बनलं. मात्र गेल्या काही वर्षात हा क्लास अनेकदा वादातही राहिलाय. सप्टेंबर 2022 मध्ये दुसऱ्या क्लासच्या टॉपर विद्यार्थ्याला आपल्याच क्लासचा टॉपर म्हणून महाराष्ट्रातील 4 ते 5 लोकप्रिय दैनिकांमध्ये लाखो रुपयांची जाहिरात दिल्यामुळेही या क्लासची चर्चा झाली होती. साधारण 12 वर्षांपूर्वी RCCच्या केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये केंद्रीय आयकर विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली. आर्थिक तक्रारींची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर टोमॅटो आणि कांदे फेकण्यात आल्याने कोचिंग क्लास चालकांची मजल कुठपर्यंत पोहोचली याची तेव्हा फार चर्चा झाली होती. मात्र त्यात पुढे काहीही झालं नाही. लाखो विद्यार्थी, त्यांच्याकडून मिळणारा कोट्यवधींचा पैसा आणि त्यातून वाढलेलं साम्राज्य हेही तेव्हा चर्चेत आलं होतं. देशव्यापी नीटचा घोटाळा समोर आल्यानंतर RCC क्लासचे संचालक मोटेगावकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यात दावा केला जाऊ लागला की मोटेगावकर सरांनी गेस्ट पेपरमध्ये दिलेले सगळेच्या सगळे प्रश्न जुळून आलेत. यानंतर RCC क्लासवरही टीका होऊ लागली आणि त्यातच एका पालकानेही मोटेगावकर यांच्या विरोधात लातूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच आता सीबीआयचे 2 पथकही दाखल झालेत. व्हायरल व्हिडिओत कोचिंग क्लासेसचे संचालक परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थिनींना विचारतात की परीक्षा कशी गेली, आपल्या क्लासने जे मॉक दिले होते त्यातले प्रश्न आले का? तर संबंधित विद्यार्थिनी सांगते की तुम्ही जे दिलं त्याच्या बाहेरचा प्रश्नच आला नव्हता. संचालक विचारतात की तुम्ही क्लासवर खुश आहात का? तर विद्यार्थिनी आपण मनापासून समाधानी असल्याचंही पुढे म्हणते. संचालक म्हणतात की बायोलॉजीचं काय झालं, आपल्या मॉकपेक्षा सोपं होतं की अवघड? तर बायोलॉजी सोपं गेलं आणि मॉकपेक्षाही सोपं होतं असंही विद्यार्थिनी सांगते. दुसरी विद्यार्थिनी म्हणते की सर तुम्ही जे प्रश्न दिले होते त्याच्या बाहेरचं काहीच आलं नाही.
या क्लासेसने दिलेले 45 पैकी 42 प्रश्न परीक्षेला जशाच तसे आल्याचं सांगितलं जातं. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की ज्या मुलांच्या पालकांनी इथे आपली मुलं ठेवली होती त्यांचा संताप झाला आणि यातल्याच एकाने आपल्या मुलांच्या काळजीपोटी लातूरच्या पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली. जो व्हिडिओ समोर आलाय त्याच्या शेवटी क्लासेसच्या संचालकांनी जे प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले होते ते सुद्धा जोडलेले आहेत. यावर दावा असा केला जातो की पेपर PDF शेअर करणं धोकादायक ठरू शकतं, म्हणून हाताने प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून देण्यात आले. सध्या पेपर लीकच्या ज्या घटना समोर येत आहेत त्यात PDF फॉरवर्ड केल्यामुळे समोर आल्यात. मात्र या क्लासमध्ये PDF फॉरवर्ड न करता हाताने प्रश्न लिहून देण्यात आले. आता हे प्रश्न कुणी लिहिले हे हस्ताक्षरावरून स्पष्ट होईल आणि त्यानुसार चौकशी केली जाईल असं सांगितलं जात आहे. लातूरमध्ये CBIचे 2 पथकं आलेत, ज्यापैकी एक पथक मोठेगावकरांच्या घरी चौकशी करत आहे तर दुसऱ्या पथकाकडून क्लासेसच्या संकुलातही चौकशी सुरू आहे. 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आता NTAने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली असून जून महिन्यात ही परीक्षा होईल. पण कोचिंग क्लासेसची लॉबी आणि प्रक्रियेतील विश्वासू लोकच फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेला जावं लागणार आहे. लातूर पॅटर्नची चर्चा आणि आता होणारी बदनामी यावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.